त्याला सांगा बाबा तुझ्यामुळे आम्ही आहोत. या झाडाचं पान सुद्धा ईश्वराच्या शक्तीशिवाय हलू शकत नाही. त्याचे आभार आपण मानायला हवेत. आम्ही जेवायला बसलो ना, आमचे आजोबा सांगायचे, पोरांनो ताटाच्या भोवती पाणी फिरवा. आम्ही म्हणायचो काय ताटाच्या भोवती पाणी फिरवल्यावर काय ताटातले अन्नपदार्थ बदलतात का? बाजरीच्या भाकरीची पुरणपोळी होते का? आजोबा म्हणायचे बाबांनो तसं नाही, ताटाच्या भोवती पाणी फिरवलं ना त्या पदार्थाचा प्रसाद होऊन जातो. आणि मग त्या प्रसादाविषयी आभार व्यक्त करा. म्हटलं कुणाचे आभार व्यक्त करायचे? ते म्हणायचे ज्यानं पिकवलं त्या शेतकऱ्याचे आभार माना. घास खाताना आहे ना 2 सेकंद लागतात विचार करायला. आभार माना फक्त. ज्यानं घाम गाळला, ज्यानं कष्ट केले त्या शेतकऱ्याचे आभार. जिनं घरात शिजवलं त्या आईचे आभार. आणि घास तोंडात घालताना ज्यानं भूक दिली त्या भगवंताचे आभार माना. काहींकडे ढिगाण आहे पण भूक लागत नाही, काय करायचं सांगा? पाची पक्वान समोर आहे पण भूक लागत नाही, त्याच्यासाठी गोळ्या खाव्या लागतात. आभार माना ज्यानं भूक दिली, आभार माना ज्यानं तहान दिली. ही कृतज्ञता आपण व्यक्त केली पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण माणूस आहोत याची जाणीव आपल्याला असायला हवी. आपल्या हातामध्ये इतरांसाठी काहीतरी देण्याची दानत असायला हवी. भगवंतानं प्रत्येक गोष्टीचं प्रयोजन इतकं सुंदर केलंय ना. बघा आपल्याला हात किती दिले देवानं? जागे आहेत ना सगळ्या? किती हात दिलेत? किती? 2 दिले. देवाला काय अवघड होतो? देवानं 1 हात दिला असता इथून गळ्यातून आणि म्हणलं असतं घे बागून, जमलं असतं की. पण 2 हात का दिले? 2 पाय का दिले? कुणाला 4 दिले, तसं आपल्याला 1 दिला असता माणसाला, म्हणलं असता उड्या उड्या मारत मारत जग बाबा, माणसानं जमून घेतलं असतं. पण प्रत्येक गोष्टीचं काहीतरी प्रयोजन आहे. 2 हात दिलेत. भगवंतानं आपल्याला सांगितलंय 1 हात घेण्यासाठी असेल तर बाबा दुसरा देण्यासाठी आहे. ज्यावेळेस आपण चालतो 2 पावलेत. कधीच कोणता 1 पाय कायमस्वरूपी पुढे नसतो. कधी हा पाय पुढे तर कधी दुसरा पाय पुढे. भगवंताला सांगायचंय बाबा तुलना करत बसू नको. कधी तू पुढे, कधी तो पुढे, कधी तू कुणाच्या पुढे, कधी कुणी तुझ्या पुढे. या तुलनेत अडकू नको. प्रत्येक गोष्टीचं प्रयोजन आहे. 2 हात दिलेत, 1 घेण्यासाठी तर दुसरा देण्यासाठी. ही देण्याची दानत आपल्यामध्ये असली पाहिजे. द्यायचं म्हणजे काय मी म्हणत नाही तुमच्याकडची संपत्तीच द्या, तुमच्याकडचं ज्ञान द्या, इतरांना प्रेम द्या, मदतीचा हात द्या, पण ती देण्याची दानत आपल्यामध्ये असावी. विंदा करंदीकरांची खूप सुंदर कविता आहे. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी. सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. वेड्या पिशा ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावेत. मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावेत. उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. देणाऱ्याचे हात घ्यायचे म्हणजे काय करायचं? ते असे कोपरापासून तोडून घ्यायचे नाही, तर त्याच्यामध्ये जी देण्याची दानत आहे ती दानत आमच्यामध्ये असावी, ती वृत्ती आमच्यामध्ये असावी, हा त्याचा अर्थ आहे. घेण्याच्या बाबतीमध्ये आम्ही मोटिवेट आहोत, कुणी आम्हाला प्रोत्साहित करायची गरज नाही. पण देण्याच्या बाबतीमध्ये मात्र आम्हाला सांगावं लागतंय की बाबा द्या. एक गंमत सांगतो तुम्हाला. असंच मी एका भाषणात सांगितलं की आपल्याकडे जे आहे त्यातलं थोडं तरी इतरांना द्यायला शिका. निसर्गाचा नियम आहे, 1 दाणा पेरला तर 1000 दाणे उगवतात. तुम्ही जेवढं समाजाला द्याल त्याच्या हजारो लाखो पटीनं हा निसर्ग, हा समाज तुम्हाला परत करत असतो. फक्त तुमच्यामध्ये देण्याची दानत ठेवा. 3 जण रस्त्यानं चालले होते आणि त्या तिघांना जाता जाता सोन्याचा हंडा सापडला. आता सोन्याचा हंडा सापडला आणि यांनी ऐकलंय, म्हणले आपल्यातलं थोडं तर द्यावं लागतंय. मग म्हणले आता हे असंही आपल्याला सापडलेलंच आहे, देवाच्या कृपेनं सापडले, यातलं आपण थोडं तरी म्हणले देवाला दिलं पाहिजे. मग पहिला म्हणला किती द्यायचं? दुसरा म्हणला देऊ थोडंफार. नाही म्हणले पण नेमकं किती द्यायचं? त्यातला एक जण म्हणलं एक काम करू, एक छोटं वर्तुळ आखायचं. हातावर आपण जसं वर्तुळ आखतो ना
तसं एकदम छोटं असं वर्तुळ आखायचं, आपल्याला सापडलेलं सोनं वर फेकायचं, जेवढं म्हणले त्या छोट्या वर्तुळात पडल ना तेवढं म्हणले देवाचं, आणि जेवढं त्या वर्तुळाच्या बाहेर पडल तेवढं म्हणले आपलं. दुसरा म्हणला काय नालायक माणूस आहे म्हणला, सगळं म्हणला देवाच्या कृपेनं सापडलंय आणि तू म्हणतो छोटं वर्तुळ, आणि त्या छोट्या वर्तुळात कितीक पडन म्हणला. म्हणला मग काय करा, हे म्हणला छोटं नाही म्हणला, मग म्हणला अख्ख्या गावाला वर्तुळ आखायचं, सोनं वर फेकायचं, आणि जेवढं त्या वर्तुळात पडन तेवढं आपलं, आणि वर्तुळाच्या बाहेर पडन तेवढं म्हणला देवाचं. काय स्वार्थी माणूस आहे म्हणलाय. तिसरा म्हणला या असलं वर्तुळ बिरतुळ आखायचं नाही म्हणला, मग म्हणला सोनं वर फेकायचं, देव कुठं असतो, वर असतो, जेवढं वर राहीन तेवढं देवाचं, आणि जेवढं खाली पडन तेवढं आपलं. म्हटलं किती माणूस स्वार्थी आहे बघा. देण्याची वेळ आल्यानंतर आणि मग आपण किती चॅप्टरपणा केला ना, सगळं रिमोट कंट्रोल शेवटी त्याच्याकडे आहे. मग त्यांनी कशी व्यसन लावली. डोळ्यांना न दिसणारा एक विषाणू सगळं जग थांबलो. कोरोना कोणी बघितला का, कसा होता काय होता, पण सगळं जग जागेवरती थांबलं. ही निसर्गाची ताकद आहे. आणि आत्ता नाही, हजारो वर्षापासून निसर्गानं माणसाला दाखवून दिलंय की बाबा रे, निसर्गाच्या समोर तू फार शूद्र आहेस. पण माणसाला ते समजू शकलं नाही. साहेब, नेपोलियननं युरोपवरती आक्रमण केलं होतं आणि सगळा युरोप जिंकला. शस्त्राच्या जोरावरती नेपोलियनला युरोप जिंकता आला. तिथं जाऊन त्यानं सत्ता प्रस्थापित केली. पण तिथं पिवळ्या तापाची साथ आली, सगळं सैन्य मरायला लागलं. मोजकं सैन्य घेऊन नेपोलियनला परत मायदेशी परतावं लागलं. शस्त्राच्या जोरावरती युद्ध करून एखादा प्रदेश जिंकता येतो, पण निसर्गाच्या समोर तुमची शस्त्र चालत नाहीत, याची परिणिती नेपोलियनला आली. दक्षिण आफ्रिकेमध्ये जनावरांचा प्लेग आला होता. सगळी जनावरं मरून गेली. जनावरांवरती आधारित असणारे उद्योग व्यवसाय सगळे लयाला गेले. चीनमध्ये मिंग राजवट होती, रोगराई पसरली, अख्खी मिंग राजवट चीनमधली उद्ध्वस्त झाली. मी किती उदाहरणं सांगू तुम्हाला निसर्गातली, इतिहासातली. निसर्गाच्या समोर माणूस शूद्र आहे याची जाणीव वारंवार निसर्गानं माणसाला करून दिली. अहो, साधू संतांना कळालं, हो वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, आमचे सगळे सोयरे आहेत, त्यांना जपलं पाहिजे, हा भाव होता साधू संतांच्या ठाई. पण आम्ही निसर्गाकडून ओरबडून घेत राहिलो आणि मग निसर्गाला सांगावं लागलं की बाबांनो थांबा, 2 वर्ष आता घरात बसा. इथपर्यंत आणून ठेवलं माणसानं. निसर्गाला सांगावं लागलं आता तोंड सुद्धा दाखवू नको, तुझं मास्क लाव, तोंड सुद्धा बघायची तुझी इच्छा राहिली नाही. इथपर्यंत निसर्गानं माणसाला आणून ठेवलं. म्हणून या सगळ्यातून आपण काही शिकणार आहोत की नाही, या सगळ्यातून आपण काही बोध घेणार आहोत की नाही. हा डोंगर दर्या खोरं हे सगळं कायम आहे, आपण क्षणभंगूर आहोत. अहो, आपण आता हा माईक खूप चांगला आहे, भाऊ मला घरी घेऊन जाता येईल का, माईक नाही म्हणते, काय असेल ते आत्ताच बोला, याच्यानंतर दुसरं कुणीतरी बोलणार आहे. काल कुणीतरी वेगळं बोललं असेल, या गादीवर आत्ता मी बसलोय, उद्या दुसरं कुणीतरी बसेल. तुम्ही ज्या खुर्च्या बसलेल्या घरी घेऊन जाता येतील का, तुम्हाला कार्यालयाच्या बाहेर पण जाऊन देणार नाही. खुर्ची काय तिची ती खोळ सुद्धा घेऊन जाता यायची नाही. उद्या कुणीतरी दुसरं त्या गादीवरती बसेल, परवा तिसरं कुणीतरी बसेल. आपण मालक नाही आहोत, आपण ट्रस्टी आहोत, विश्वस्त आहोत. आपण सांभाळायचं, पुढच्या पिढीच्या हातात द्यायचं आणि तिकीट काढायचं आणि निघून जायचं. इतका साधा जगण्याचा अर्थ आहे. काहीही वर घेऊन जाता येणार नाही. 2च पर्याय ठेवलेत आपल्या समोर. एक तर तुम्हाला वाटून जाता येईल, जसं तुकोबराय वाटून गेले, नाहीतर तुम्हाला ठेवून जाता येईल, पण तुम्हाला घेऊन जाण्याची सुविधा अजून उपलब्ध नाही. आणि आपल्याला जर घेऊन जायची सुविधा उपलब्ध असती, आपण सोयीनं गेलो असतो का. आपण चालता चालता ह्याचं नेता येतंय का, त्याचं नेता येतंय का, आणि एखादा लईच मागं लागला असतं तर म्हणला असतं ये वर न्यायला, तुझं ते कशाला येतोय वर, तुमचं काय राहिलेलं नाही. 2च पर्याय उपलब्ध आहेत, वाटून जा नाहीतर ठेवून जा. घेऊन तुम्हाला काहीही जाता येणार नाही. वर एकच आहे हिशोब करायला चित्रगुप्त, न्यायला पण एकटा यमच आहे. देवानं रिक्रुटमेंट केलीच नाही,
ती काय सोपी का रिक्रुटमेंट? परत TETची परीक्षा घ्या, त्याच्यात परत घोळ होणार, बरं त्यातून भरलेली लोक सुईनी माणसं नेतील का? यमानी समजा तुमच्या माझ्यासारखे 2-4 जण हाताखाली ठेवले कामाला, तर ते नीट नेतील का हो? ते म्हणाल बाबा तू त्या पार्टीचा आहे, तुला आजच नेतो. त्याला म्हणून तू 50 दे, तुला परवा नेतो. देवाकडं मोजकी माणसं आहेत आणि पारदर्शकपणे सगळ्या कामाचा हिशोब होतो. म्हणून जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत जगून घ्या, तोपर्यंत जगण्याचा आनंद घ्या, तोपर्यंत एकमेकांशी बोला, एकमेकांशी संवाद साधा, एकमेकांच्या हातात हात द्या. तुमच्या घरातल्या म्हाताऱ्या आई वडिलांना तुमचा स्पर्श हवा असतो, तो स्पर्श द्या. कितीतरी तरुण पोरं आहे तिथं, गेले कित्येक वर्ष आपल्या बापासोबत स्पर्श नाहीये, आपल्या आईसोबत स्पर्श नाहीये. काय लागतो? घरातून बाहेर पडलात ना 10 सेकंद लागतात खाली वाकून पायाला हात लावायला. फक्त घरातून बाहेर पडताना वाकून फक्त बापाच्या पायाला हात लावा, बापाचा ऊर भरून येतो, कौतुकानं बाप पाठीवर थाप मारतो. घरातून बाहेर पडलात ना आईच्या पायावर फक्त डोकं ठेवा, जीव ओवाळून टाकते आई तुमच्यावरती. आई आणि बाप ह्या 2 गोष्टी अशा आहेत जगातल्या की ज्या निरपेक्ष प्रेम करतात तुमच्यावरती. त्यांना तुमच्याकडनं कशाचीच अपेक्षा नाही. कोणती म्हातारी आईन बाप असं म्हणतंय पोराला, जरा 2000 रुपये दे, आता नाहीच मागत ते. खिशात 50 रुपये असेल तर आई पोराला काढून देते, धर बाबा तुला. त्यांना आता तुमच्या पैशांची अपेक्षा नाहीये. 2 शब्द फक्त प्रेमानं बोला. आणि मला सांगा कुठपर्यंत बोलता येईल तुम्हाला? जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत. आज तुम्ही वर्षश्राद्धाच्या निमित्तानं म्हटलात की आम्हाला आमच्या आईबरोबर 2 मिनिटं बोलायचं आहे. ब्रह्मदेवा तुला इथून आहे ना एक 2-5 कोटी रुपयाची FD करतो, पण आमची गेलेली आई एक 5 मिनिटासाठी बोलव, सगळे पाहुणे रावळे आलेत, जरा बोलू दे तिच्याशी. आता बोलता येईल का? लक्षात घ्या, एक कार्यक्रम असा असतो आपला, तो आपलाच असतो आणि आपल्याच कार्यक्रमात आपण गैरहजर असतो. एक कार्यक्रम होतो आयुष्यातला की जिथं आपल्याच कार्यक्रमात आपल्याला गैरहजर राहावं लागतं. जोपर्यंत आपली हजेरी इथं आहे तोपर्यंत बोलून घ्या.